भगवान ज्ञानोबराय सांगता, जये गावी केला वास तेथे नसावे उदास। जीव भावाने जेव्हा म्या पाहिलं, माझं गावच मंदिर शोभलं। रामायणामध्ये प्रभू रामचंद्राच्या मुखारविंदातला श्लोक आहे, अपि स्वर्णमय लंकानमय लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरी असे। माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते। रावण मारल्या गेला, सीतामाईची मुक्तता झाली आणि विभीषण भगवंताच्या चरणावरती येऊन पडलेत की भगवान अवधपुरी छोड़कर आपको 14 साल बीत चुके, ये सोने की लंका आपकी, मैं आपके चरणों का दास है, जिंदगी भर आपके चरणों की बंदगी करता रहूंगा, रुक जाइए प्रभु। तेव्हा भगवान सांगतायत, विभीषण सोने की लंका मिले न मिले, सोने की लंका मिले न मिले, अवधपुरी की धूल मिले। सोने में है काटे चुभते, मिट्टी में है फूल खिले। ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, असं सावरकर म्हटले होते। माय आणि मातृभूमी हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे। ज्या देशात आपण जन्माला आलो, या देशाचा गौरवशाली इतिहास आहे। या देशात अनेक पंथ, अनेक संप्रदाय आहेत। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। कश्मीर जिसका मस्तिष्क है, कन्याकुमारी जिसके पग पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है। हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है। भारत हा जमिनीचा तुकडा नाही आहे। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे, त्याला माता म्हणतात भारत। तुम्ही असं कधी ऐकलं का? अमेरिका माता, युक्रेन चुलता, अजिबात नाही। भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णादिसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठ्या नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्ह्या इतका लबाड नाही, कावड्या इतका धूर्त नाही, काजळा इतका काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा झाला। सुंदर असा नरदेव भगवंतानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला, आणि त्यातल्या त्यात भारतात दिला। भरतखंडे नरदेव प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती। या देशात 3 भरत झाले, रामायणातले भरत, भागवतातले भरत, महाभारतातले भरत। एक कर्मयोगी भरत, एक ज्ञानयोगी भरत आणि एक भक्तियोगी भरत। 3 भरत या देशात झाले, म्हणून या देशाचं नाव भारत पडलं। तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा। या देशात अनेक परंपरा आहे, या देशाचा एक अलौकिक इतिहास आहे। गाय, गंगा, गायत्री, गोविंद आणि गीता, या 5 गोष्टी, 5 तत्व ज्या राष्ट्रात आहे त्याला भारत म्हणतात। विठाल कहते अयोध्या वैराग्य भूमि है, वृंदावन प्रेम भूमि है, द्वारका कर्म भूमि है, और महाराष्ट्र संतों की भूमि है। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे बाप, आणि त्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो, हे आपलं परम भाग्य आहे। तेही जनाबाईच्या कुशीत तुम्ही जन्माला आले। तुमचं माझं नातं फार जवळचं आहे, मी मुक्ताबाईचं आणि तुम्ही जनाबाईचे, त्याच्यामुळे नातं फार जवळचं आहे बाप। नाथ बाबा सांगतात, नामाचे कुटुंब चांगा वटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा, आणि माझी मायच समोर आहे, त्याच्यामुळे विषयच नाही। विठाल विठाल जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता 3 गोष्टी गरजेच्या आहे, ग्रंथ, संत आणि भगवंत। काय गरज आहे महाराज ग्रंथांची? ग्रंथ मार्गदर्शक आहे। ग्रंथ अनेक आहे, 4 वेद आहे, 6 शास्त्र, 18 पुराणे, उपनिषद आहे। ग्रंथ इतके की ज्यांनी निर्माण केले त्यांनाही माहित नाही। याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमोप ग्रंथ केले, व्यासही अमोप ग्रंथ केले, व्यासही अमोप ग्रंथ केले, व्यासही अमोप ग्रंथ केले।
मेरी आवाज ही मेरी पहचान आहे, नाही? काही लोकांचा आवाज गावापुरता असतो, काहींचा गल्लीपुरता असतो, काहींचा तालुक्यापुरता असतो. वारकरी संप्रदायाचा त्रिभुवनात घुमणारा आवाज आहे मायबाप. लई गोड आवाज दिला तुम्हाला. मुक्ताबाईने मला भसाड्या आवाज दिला. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासे ही अमोप ग्रंथ केले. ग्रंथ मार्गदर्शक आहे. संत काय गरज आहे महाराज संतांची? महाराज सांगतात प्रारब्ध टाळता येत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझवीन रामा मज कंठवेना. प्रारब्ध टाळता येत नाही. एखाद्यानं म्हटलं मी लय धार्मिक आहे, मी लय परमार्थ केला, मी लय दान धर्म केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. यांनी यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव दाखव याला, याचा व्हिडिओ दाखव, याने काय काय किडे पाडले दाखव याला. चुकत नाही. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही. आपल्या बापाला चुकेल का? सारखे वैभव वंदे शाळेत वासुदेव. तुका म्हणे कर्मरेखा न चुके. मग तुम्ही लक म्हणा, भाग्य म्हणा, नशीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा. 2 अक्षराचं लक आहे, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आहे, 3.5 अक्षराची किस्मत आहे आणि 4 अक्षराचं तकदीर आहे. या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्मावरती अवलंबून आहे. देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, आमराई होती, शेतकरी झोपला होता. रस्त्यानं माझ्यासारखं एक जात त्याने पाहिलं, पाडाला पिकला आंबा. पिवळा धम्मक आंबा पाहिला डोळ्यांनी, लालसा निर्माण झाली. चालत गेले पाय, पाय गेले पण तोडता येत नाही, तोडला हाताने, हाताने आंबा तोडला पण खाता येत नाही, खाल्ला तोंडाने. आंबा तोंडाने खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. जिने चखा उन्हे रखा नाही. पायला डोळ्याने गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, साठवला पोटाने. तितक्यात शेतकऱ्याला जाग आली. आंबा साठवला पोटाने आणि दणके खाल्ले आणि पाठीत दणके बसल्यावर अश्रू कुठून आलेत? आंबा आधी कोणी पाहिला होता? अश्रू कुठून आलेत? जिथून सुरुवात तिथेची एंड आहे. देह करी जय जय काही, देह करी जय जय काही, आत्मा भोगतो नंतर. देह करी जय जय काही, आत्मा भोगतो नंतर. जैसे जाच कर्म तैसे फळ दे. देवाच्या बापाला चुकलं नाही. देवाचा बाप राजा दशरथ ब्राह्मणाचं पोरग इनडायरेक्ट 16 वर्षाचं मारलं गेलं. देवाचा बाप होता, देवाने थोडीफार फॅसिलिटी दिली असती. देवाचं ऑडिट तपासायला कोणीच नव्हतं. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट होणार आहे शेवटी. देवाचा बाप राजा दशरथ 4 लेकरे पण तोंडात पाणी टाकायला एकही नव्हतं. मला सांगा, रामाच्या बापाची जर ही परिस्थिती आहे तर हरामखोराच्या बापाची काय परिस्थिती असेल? चुकत नाही, अजिबात नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना, पण ते प्रारब्ध टळतं हरिकृपे त्याचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो, पण हरीची प्राप्ती संता विना प्राप्ती नाही. मग संत भेटताच कशाने?
भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. संतांचं घरी गावात येणं भाग्य आहे. संत तुमच्या घरी येता परम भाग्य आहे. तुम्ही संतांची आठवण करता सौभाग्य आहे. स्वतः संत बनून जाणं महत् भाग्य आहे. आणि एवढं सगळं होऊन आपण न सुधारणं दुर्भाग्य आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथात वर्णन येतं जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. जेते हरीचे दास. मायबाप संताविना प्राप्ती नाही असं म्हटलेलं आहे. भाग्याचा उदय झाला तर संत भेटतात. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजेडात आलं. काहींचं 1 वर्षानं, काहींचं 10 वर्षानं. काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही. काही मरून गेले पण रामकृष्णारी तोंडात आलं नाही. मायबाप काही लोकांचं भाग्य एका रात्यात उजेडात आलं. गेल्या वर्षी गणपतीच्या काळामध्ये एक पोरग रात्यातून ट्रेंडिंगला आलं होतं. आमच्या पप्पानं गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती. टोकोमोको बघतोय चांगला आमच्या पप्पानं गणपती. आमच्या शेजारचा पोरग म्हणे माया बापानं बुटानं हाणला. नाला एक कार्ट होतं हाणला बापानं मजबूत. भाग्य अहो भाग्य आहे ते बोबड पोरग बिग बॉसचा विजेता ठरला. भाग्यच ना ते. हे झालं प्रापंचिक भाग्य सूरज चव्हाण. हे झालं संसारिक भाग्य. पण महाराज ना तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे संसारी जन्मीजे. 9 दिवस इथे येणं कथा कीर्तन ऐकणं तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे. इथे अन्नदान करणे पंक्तीत वाढणे तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे. हे खरं भाग्य माय बाप. आता म्हणा भाग्याचा उदय ते हे जोडे संत बोथी. आता बोथी राहिलं नाही. बोथी आता श्री क्षेत्र बोथी झालेलं. याच्या पुढे बोथीचा उल्लेख तीर्थक्षेत्र बोथी असं म्हणून बोथीचा उल्लेख याच्या पुढे कागदपत्र त्या ठिकाणी होईल. विठाल विठाल. आम्ही चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, शुक्रावरती गेलो. आम्ही सूर्यावरती आदित्य यान लॉन्च केलं. आम्ही चंद्रावरती गेलो. काय गरज आम्हाला कथा कीर्तन भागवत रामायणाचे. कथा कीर्तन रामायणाची गरज माणसांनाच आहे. नाही तर काय थोडी खंती ते न करा. कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज पारायणाची माणसालाच आहे. कुत्र्या मांजऱ्यांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतून मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा तुमच्या गावात एखादी कुत्रा माणसाच्या मौतीनं मेला का? कुत्रा माणसाच्या मौतीनं मरत नाही. पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर सप्ताह आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटारात लोटतं, घाणीत भरतं, गटारातून बाहेर निघतं, अख्ख्या अंगाला घाण लागली. समोर बंगला खाली गालीच्या सोपाशात 1.5 टनाचा एसी फॉग मारलेला आहे आणि डुक्कर गटारातून निघलं पंगल्यात लोडायला लागला. असं कधी झालं का? असं कधीच होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारात लोडायची केली आहे तुम्ही कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोडावं. गटारात लोडणार डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही. पण असे बरेच बंगल्यावाले आहेत त्यांनी तसं लोडू नये म्हणूनच सप्ताह आहे. मायबाप एवढ्यासाठी संतांचा आटापिटा आहे. एवढ्यासाठी संतांचा अट्टहास आहे. एवढ्यासाठीच बुडत हे जन येतो कडवडा. एवढ्यासाठी संतांचं मायबाप येतो हिताचा कळवळा.
फक्त संतांनाच आहे. संतांच्या पलीकडे तुमच्या माझ्या हिताचा कळवळा हित साधणार या जगात कोणीच नाही माय बापू. एवढं जरी आमच्या ध्यानात आलं तरी खूप झालं. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे. मग त्या आयुष्यामध्ये उभं आयुष्य मागण्यात निघून जातं. मागायचं कोणाकडे, का मागायचं, कसं मागायचं, कुठे मागायचं, संत मागणे मागतात. पण एक कारण असं सांगितलं, एक बाजू अशी आहे, संत कधी मागत नाही, जे मागतात ते संत नाही. तुलसी कर करे करतल करना करे, जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले. काही मागणे मानुचित वडिलांची रीत, भिक्षापात्र अवलंबीने, तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजीने. संत कधी मागत नाही, जे मागतात ते संत नाही. मग या अभंगाचं तुकोबाराय मागणी मागताय तो. मग तुकोबाराय संत नव्हते का? माझी गुरुमाऊली वक्ते बाबा सांगायचे, जगद्गुरु तुकोबारायनंतर तुकोबारायांच्या उंचीला लागेल एवढा साधू जगात जन्माला आला नाही. विठाला विठाला मांगो उसी से जो दे खुशी से कहना किसी से. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही, काही गोष्टी बिना मागता मिळतात. तुम्ही आम्ही जन्म मागितला नव्हता पण मिळाला, आगा कर्मे जीव राहावे. मागितला नव्हता पण मिळाला. काही गोष्टी न मागता मिळतात, काही गोष्टी मागून सुद्धा मिळत नाही. संत देवाकडे मागणी मागतायत. काही ठिकाणी मागणारे असतात, देणारा नसतो. काही ठिकाणी देणारा असतो, मागणारा नसतो. काही ठिकाणी मागणाराही नसतो, देणाराही नसतो. इथे मागणारे पण आहे आणि देणारे पण आहेत. काही ठिकाणी देणार आहे पण मागणारा नाही, मागणार आहे पण देणार नाही. गावातलं सुंदर मंदिर होतं. लोक मंदिरामध्ये यायचे, आरती करायचे. संध्याकाळी गरीब माणूस आहे, गरीब ग्रस्त मंदिरात आरतीला. बाकीच्या लोकांनी त्याला उचकलं, म्हणले निक इथं थांबायचं नाही. तो म्हणला, अरे देवाच्या मंदिरात सगळ्यांसाठी म्हणले शांतपणा नाही, तत्वज्ञान तिकडे. तो म्हणले सबके लिए खुला आहे, म्हणले आगाऊपणा करू नको. देव नटला नानापरी, म्हणले इथून पटकन चालता हो. बाकीचं कोणतंच प्रमाण इथे द्यायचं नाही. त्याला वाटलं लय अवघड झालं, जर मंदिरामध्ये लोक येऊ देत नाही या गावात राहण्यात काही अर्थ नाही. त्याने गावाचा त्याग केला, जंगलामध्ये गेला. तिथे एक पुरातन मंदिर होतं, मूर्ती दुभंग पावली होती, मंदिर मोडकळीस आलं होतं. तिथे कोणी दिवाबत्ती नाही, स्नान नाही, तिथे अर्चना नाही, नामस्मरण नाही, अन्नदान नाही, उपेक्षित असणारं ते मंदिर. याने विचार केला, देव जर सगळ्या ठिकाणी आहे तर याच्यामध्ये सुद्धा ईश्वराचा भाव आहेच. त्याने तिथे स्वच्छता केली, मूर्तीला स्नान घातलं, दिवाबत्ती केली, फुलांचे हार घातले, त्या देवतेची उपासना केली. आणि एवढ्या दिवसापासून उपेक्षित असणारी ती देवता एकदम प्रगट झाली. देवीने त्याला सांगितलं, माग तुला काय मागायचंय. याने सांगितलं, तुझं नाव काय, तू कोणती देवी. ती म्हणली, तुला काय करायचं, तू फक्त मागणी माग. तो म्हणला, पण सांग ना. ती म्हणली, मी देवी आहे. तो म्हणला, सध्या देव्या खूप झाल्या, नेमकी तू कोणती देवी. कारण मागे एक देवी पाण्यात पडून मेली. काय माहित, पण मग ते तू कोणती देवी ते सांग. ती म्हणली, अरे माग ना बाबा. तो म्हणला, नाही ना, नाव सांग ना. मला जर उद्या विलास महाराजांनी विचारलं की तुला कोण पावन झालं तर नाव सांगता आलं पाहिजे ना. मग ती म्हणली, ऐक, माझं नाव आहे अवदसा. याला प्रसन्न कोण झाली, अवदसा. आणि ही त्याला म्हणे, माग तुला काय मागायचं. हा हुशार होता. याने सांगितलं, माय मला काही द्यावं असं वाटत असेल तर मी जन्माला आल्यापासून जो तुझा मुक्काम माझ्या घरात आहे तेवढा मुक्काम हलीव. अवदसा गेली, नाथबाबा सांगतात, अवदसा निमाली दारिद्र्याची अवदसा गेली. घरातली गाडी बंगला जमीन जुमला, प्रचंड प्रगती झाली. लोकांनी विचार केला, आपण याला गावातल्या मंदिरात येऊ दिलं नाही, याला जंगलात हुसकवून दिलं. याला नेमकं काय सापडलं की याला एवढी प्रगती झाली. लोकांनी त्याला गाठला, म्हणले तुला मग गावातल्या मंदिरात येऊ दिलं नाही आणि तुझी एवढी बरोबराटी कशी काय झाली रे. तो म्हणला, खरं सांगू का, तुम्ही गावात येऊ दिलं, मी जंगलात गेलो. तिथे एक जुनाट मोडकडी झालेलं मंदिर होतं. त्या मंदिराची मी सेवा केली, त्या देवतेची उपासना केली. ती देवते प्रसन्न झाली, तिच्या कृपेनं मला सगळं मिळालं. लोकांनी विचार केला, आवाज आला काहीतरी माझा. मोबाईल सांगतोय का कोणाचा? बाबाचाच. डिजिटल इंडिया. विठाला विठाला एवढं बरं आहे. 11 वाजता सांगेल का तो? हा, धन्यवाद. मग मेरा देश बदल रहा है. मेक इन इंडिया. मोबाईलने जाम झाले लोक, जाम. हा, सध्या तुम्हाला बरं वाटतंय, अजून 4-5 वर्ष थांबा. मोबाईलमुळे तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 येडे लोक फिरताना सापडतात. रस्त्यानं चालताना लोक फक्त असंच करतील. अति सर्वत्र वर्जते.
मॅड झाले लोक. परवाच्या दिवशी एक माणूस ड्युटीहून घरी आला, मोबाईल चेक करता करता दुसऱ्याच्या घरात घुसून गेला. मग त्या बाईनं तर पाहायला पाहिजे होतं. ती बाई कोणाचं स्टेटस चेक करत होती, तिनं तांब्या भरून पाणी त्याला दिलं. तिचा नवरा जेव्हा तो फेसबुक पाहत होता, त्याला वाटलं मी दुसऱ्याच्या घरात घुसलो, तो आय एम सॉरी म्हणून बाहेर निघून गेला. इतके तर मॅड झाले लोक, जाम झाले जाम. तुमच्या घरात सगळं सेट आहे, टी व्ही सेट आहे, सोफा सेट आहे, डायमंड सेट आहे, टी सेट आहे, तुमच्या घरात सगळं सेट आहे. फक्त तुमचा माइंड अपसेट आहे. आणि तो माइंड सेट करण्याकरताच हा 9 दिवसाचा ब्रेन वॉशिंग सेंटर सप्ताह आहे. संसाराचा व्हायरस काढण्याकरता हा अँटी व्हायरस 9 दिवसाचा. महाराजांच्या कृपेनं ते सॉफ्टवेअर इथे 9 दिवसात मारलं जाणार आहे. तुम्ही भाग्यवान आहेत. तुमच्या परिसराचं तुमच्या जीवनाचं सोनं होण्याची ही संधी आहे. विठाल विठाल 20-25 वर्ष अगोदर पोरग जर रडायला लागलं तर माय काय करायची, पाळण्यातून पोराला काढायची, पोटाशी लावायची, पोरग लगेच शांत व्हायचं. कारण त्या पोराला मायचे ठोके परिचयाचे होते की माझी आई 9 महिने मी माईच्या पोटात होतो, म्हणून मायनं पोराला उचललं, पोटाशी लावलं, पोरग शांत व्हायचं. आता जर पोरग रडायला लागलं तर काय करतात तुम्ही, मोबाईल देतात. काल तर मी असं चित्र पाहिलं, पोरग रडत होतं पण माय मोबाईल सोडीना. इतकी त्याचे वाईट परिणाम होत चालले. असो, जसा आठवड्यातून एक दिवस सोमवार आहे ना, 15 दिवसातून एक दिवस एकादशीचं व्रत आहे, तसा आठवड्यातून एक दिवस मोबाईलचा बी उपवास करायची वेळ आली आहे. डॉक्टर आता पुढे गेला की गोळ्या नाही देणार, एकच सांगेल तुला आहे ना मोबाईलचा व्हायरस झाला आहे, 8 दिवस मोबाईलला हात लावू नको, हाच तुझ्यावरती इलाज, याच्या पलीकडे दुसरा इलाज नाही. मागायचं कुणाकडे? लोकांनी विचार केला आपण इतक्या दिवसापासून गावातल्या मंदिरात सेवा करतोय, आपलं भलं झालं नाही, चांगलं झालं नाही. हा आता गेला नाही आणि जंगलातलं जुन्या मंदिराची उपासना केली, याला देवता प्रसन्न झाली. लोकांनी विचार केला गावातल्या मंदिरात काही दम राहिला नाही. मंत्र मूर्ती माळा बदलवता येत नाही. पिढ्यानोपिढ्या ह्या मूर्ती आता अशाच राहतील. पिढ्यानोपिढ्या हे मंदिर, हे जे पाषाणात मंदिर बांधलंय मायबाप, हे फार क्वचित ठिकाणी असे पाषाणाचे मंदिर पाहायला मिळतात. आणि हे मंदिर शेकडो नाही हजारो वर्षापर्यंत हे मंदिर येणाऱ्या पुढच्या पिढीला एक प्रेरणा देत राहतात. एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा या मंदिरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त होत राहते. ते कार्य महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. लोकांनी विचार केला ही देवता काही प्रसन्न झाली नाही. गावातल्या मंदिरातल्या लोकांनी विषय सोडला आणि जंगलातल्या मंदिरात गेले, तिथे भंडारा केला, तिथे अन्नदान केलं, तिथे लोक गोळा झाले, तिथे डीजे लावला, तिथे आरतीन उपासना आणि जल्लोष सुरू झाला आणि ती देवता प्रसन्न झाली. सांगितलं मागा तुम्हाला काय मागायचंय. मग यांना मागायची अक्कल पाहिजे होती ना. हे म्हणले माय तुझी सदैव कृपा आमच्यावरती राहू दे. गुंठ्यावर जमिनी विकल्या, गुंठ्यावर अवदशीची कृपा झाली ना, मागता आलं पाहिजे. काय झालं, वारी चुकून येदी हरी, ही पहिली मागणी आहे. माझ्या घरात कधी वारी चुकली नाही. तुकोबरायांचा अधिकार असा होता, तुकोबराय मंदिरात आलं की देव खाली मान घालायचा. माता रुक्मिणीने विचारलं की देवा सगळे वारकरी आले की ताट नजरेनं पाहता, तुकोबरायला की तुमची मान का झोकते हो? देव म्हणले तुला काय घेणं नाही. म्हणले काय घेणं नाही म्हणजे मी पण लाडकी बहीण आहे. पुरुष मंडळी घरात भांडण करताना जरा सांभाळून, बायकोशी भांडताना हे विसरायचं नाही की आपली बायको मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. जर 100 डायल केलं तर कधी पेंद्राची गाडी आपल्या दारी येऊन उभी राहू शकते. काय गंमत आहे महाराज, लोक 1500 रुपयात मुख्यमंत्र्याचे दाजी बनले. राजकारण आमचा कोणाचाच विषय नाही, पण मी महाराष्ट्र शासनाला कोटी कोटी धन्यवाद देईल. का 78 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की गोमातेला राज्य मातेचा दर्जा शासन. नुसतं लाडक्या बहिणीला 1500 नाही तर लाडक्या गोमातेला सुद्धा 1500 रुपये महिना सुरू केला. एक हिंदू म्हणून आणि एक धार्मिकता म्हणून ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि पुढचं वाक्य बोलेल, वारकरी संप्रदाय कधीच राजकारण आमचा जेवतानाही तोच विषय झाला. महाराजांनी सांगितलं आम्ही कधी कोणाची नाही, पण मायबाप
महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदा असं घडलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी येऊन आळंदीत आमच्या बापाचा मारुती बाबा कुऱ्हेकरांचा सन्मान केला. तो फक्त मारुती बाबांचा नाही, तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माळकऱ्याचा आणि वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीचा सन्मान होता. देवाकडे मागायचं काय? रुक्मिणीने सांगितलं, देवा सगळे वारकरी आले की तुमची मान त्या ठिकाणी ताट असते, तुकोबा आले की तुमची मान का झुकते हो? देवाने सांगितलं, तुला काय घेणं नाही बाई माणसाला. म्हणले असं नाही. म्हणले रुक्मिणी ऐक, आपण जर एखाद्याकडून कर्ज घेतलं आणि ती व्यक्ती जर अचानक पुढून आली कर्ज जर दिलं नाही तर माणसाच्या दोनच प्रतिक्रिया असतात. एक तर माणूस खाली मान घालतो किंवा शॉर्टकट मारतो. तुकोबारायांचा 8 पिढ्यांपासून कर्ज डोक्यावरती आहे, आपोआप मान झुकते. काही लोकांना काही फरक पडत नाही. आमच्या शेजारी एकावर एवढं कर्ज आहे, अख्खं इस्टेट विकली तरी कर्ज फेटणार नाही, पण त्याला अजिबात टेन्शन घेत नाही. बायकोनं म्हटलं का आपली सगळी इस्टेट विकली तरी कर्ज फेटणार, तुम्ही अजिबात टेन्शन घेतली? तो म्हणला टेन्शन घ्यायची गरजच नाही. ती म्हणली का? तो म्हणला पैसे परत द्यायचेच नाही तर टेन्शन घेते कशाला? अशा निबर लोकांना कोणताच इलाज नाही आहे. रुक्मिणी मला तसं करता येत नाही, त्यांची 8 पिढ्यांपासून परंपरा आहे, निस्वार्थपणे सेवा आहे, त्याच्यामुळे मला या ठिकाणी खाली मान घालणं भाग आहे. रुक्मिणीने सांगितलं, देवा आज तुम्ही तुकोबारायांना सांगा की काहीतरी मागून घ्या. अगं म्हणले ते मागणार नाही. म्हणले एकदा सांगायला काय हरकत आहे? तुकोबाराय आलेत. प्रत्येक वेळी देवानं खाली मान घालायचे. आज तुकोबारायांच्या नजरला नजर लावली. तुकोबारायांनी विचारलं, देवा जेव्हा जेव्हा मी यायचो तुमची नजर झुकली असे, आज मेरे आंखों में आंखें डाल के बात कर रहा, क्या बात है भाई? देवा आजपर्यंत तुम्ही माझ्या नजरला नजर लावली, मान झोकायची मी आषाढीला आलो की, आणि आज तुम्ही माझ्या नजरला नजर लावून पाहताय, कारण काय? मागण्याची आस पाहे मुखाकर, मागण्याची आस पाहे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मनोरथ. तुकोबा काहीतरी मागून घ्या. तुकोबारायांनी सांगितलं, हे देवा जाडोनी संसार बैसलोंग, संसाराच्या नावे देवा रे वाटोळ झालं. बायको अन्न पाण्या वाचून गेली, माझं लेकरू माझ्या मांडीवरती जीव सोडून गेला.
संसाराची वाताहात झाली तेव्हा तुझ्याकडे काही मागितलं नाही ना, आता म्हणतोय काहीतरी मागून घ्या. आणि काय देशील तू? काय देशील म्हणजे तुम्हीच तर म्हणता उदार तू हरी. अरे म्हणले तू फक्त तुझं मोठेपण ऐकलं, दिवाळखोर नारायण, त्यावर बहुतांचे ऋण, आधीच तू कर्जबाजारी आहे म्हणून तर तिरुमला डोंगरावर जाऊन बसलाय. बालाजी कर्जबाजारी देव आहे. लक्ष्मी रुसली, कोल्हापूरला येऊन बसली, याला वाटलं लक्ष्मीची जिरवायची. एक ध्यानात ठेवा, दुसऱ्याची जिरवण्याच्या भानगडीत पडू नका. दुसऱ्याची जिरवताना आपली कधी जिरते आपल्याही ध्यानात येत नाही. पूर्वीचा काळ होता पाणी अडवा पाणी जिरवा, आताचा काळ आहे त्याला अडवा त्याची जिरवा. एक व्यक्ती आळंदीला गेला होता ज्ञानोबारांची जिरवायला, बसायला वाघोबा, हातात घेतला नागोबा, भेटायला गेला चांगोबा, पण जिरली. दुसऱ्याची जिरवण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. देवाला वाटलं मला लक्ष्मीने सोडून गेली म्हणून काय झालं, दुसरं लग्न करतो. तो देव होता त्याच्यामुळे त्याला दुसरी भेटली. इथे एकीची पंचायत आहे. आता प्रत्येक गावात 30 वर्षा पुढचे टेम्पो भरून नवरदेव सापडते ना, अशी परिस्थिती आहे सध्या. बरं इकडून तिकडून भागतात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, आणि तिथला स्टॉक संपल्यावर मग लडकिया ना होता तो क्या होता, दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान, न जानू न जान हर तरफ जय हनुमान जय बजरंगबली. या काय का गल्लीत 10 मारुती. एकाला पाहायला पाहुणे आली, 9 जाऊन बसलेत, पाहुणे उठून गेले. सध्या अवघड आहे. मला 45 वर्ष नवरदेव भेटला बाबा परवा. मला म्हणले महाराज म्हटलं काय पान म्हणे आपलं कुठे जुडतं का. म्हटलं काय वय तुझं म्हणे 45. म्हटलं 5 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा, पुढच्या 45 डिपॉझिट जप्त होईल तुझं. विठाला विठाला अवघड झालंय सगळंच. हा बाड फाटलं कुठे कुठे ठिगड जाणार, कठीण झालंय सगळं. आमच्या गावात तर एक 48 वर्षाचा आहे, टेप घेऊन फिरतो, टेप उंची मोजायला. 36 मुली पाहिल्या, एकीनंही पसंत केलं नाही त्याला. इकडून तिकडून एक जमलं आमच्या धुळ्याचं. गल्लीतलं एक म्हाताऱ्याला म्हणले कोणी येई बिना ना सोबत. त्या म्हाताऱ्याला म्हणलं चाल माझ्यासोबत. ते म्हणलं मला काही काम नाही, दिवसभर मी मारुतीच्या देवळात पत्ते खेळतो, चाल मला सोबत घेऊन. दोघं गेले. पोरगी आली, चहा पाणी झाली. मग गपचिप मारायला पाहिजे होतं पण मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी, पट्टराने केली तिशी, तिचं हिंडणं राहीन आणि मूळ स्वभाव. एक माणूस नाव्याकडे दाढी करायला बसला, अर्धी दाढी झाली. नाव्याला म्हणलं थांब. मुली लई लोकांनी दाड्या केल्या. म्हणले मग आमदार, खासदार, सरपंच, डेप्युटी चेअरमन, विकास सोसायटी, दूध डेअरीचे, तंटामुक्तीचे अध्यक्ष, लई लोकांनी दाड्या केल्या. तो म्हणला गाढवाची दाढी कधी केली का. तो म्हणला नाही आज पहिल्यांदा करतोय. मूळ स्वभाव. काही लोकांचा आगाऊ स्वभाव जात नसतो. आधी होता बागा, आधी होता वागा, आधी होता वागा, नंतर झाला बागा. आधी होता वागा, नंतर झाला बागा. आधी होता वागा, नंतर झाला बागा. कॉलेजच्या ग्राउंडमध्ये मधली सुट्टी झाली. सोमवारचा दिवस होता. केळीवाला केळी विकत होता. लोटगडे केळी विकताना बाकीचे लोक केळी खायचे आणि साल खाली फेकायची. गाढव साल खायचं. एक पोरगं सायकलवरती आलं, साल फेकली, सायकल स्लिप झाली. ते पोरगं जसं पडलं तसं गाढवाच्या पायाजवळ जाऊन पडलं. ते कोण कॉलेजच्या काही तरुणी येत होत्या. मूळ स्वभाव जाईना. एक आगाऊ होती, ही एक म्हणे मोठ्या भावाच्या पाया पडताय का. ते गाढवाच्या पायाजवळ पडलं होतं. ती पोरगी त्याला म्हणे मोठ्या भावाच्या पाया पडताय का. तो म्हणला हो वहिनी. समजलं तर बरं, नाही तर विठाला 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 विठाला. मूळ
स्वभाव जाईना. म्हातारं गेलं, पोरगी आली, चहा पाणी झालं. तुझं शिक्षण, मामकोळ, गोत्र, बहिणी किती आहे सगळं विचारून झालं. मग झालं, पोरग्याला पोरगी पसंत पडली, पोरगीला पोरगा पसंत पडला, सगळं झालं होतं. पण मग गपचिप मारायला पाहिजे होतं ना. ते म्हातारं म्हणलं, पोरी काही धार्मिक काही वाचन वगैरे म्हणले. मग आता सप्ताह होता बाबांच्या इथे, 7 दिवस मी पारायण केलं. म्हणले अजून काही म्हणले नाही. तिथे पारायणाला होती, घरी रामायण वाचत होती. मग झालं होतं सगळं. हे म्हातारं म्हणले रामायण वाचलं, मग महाभारत कधी सुरू करणार आहे. ती म्हणली बाबा आता माहेरी होती, रामायण वाचत होती, लग्न होऊन सासरे गेली की लगेच महाभारत सुरू. यदा यदा हि धर्मस्य मूळ स्वभाव जाईना. स्वभाव जात नाही मायबाप हो, अजिबात जात नाही. भगवान परमात्म्याला तुकोबारायांनी सांगितलं काहीतरी मागून घ्या. तुकोबारायांनी सांगितलं देवा सगळं वाटोळं झालं, आमचा स्वभाव आहे, आमचा बाणा आहे, काही मागणे आम्हानुचित, आम्ही कधी मागत नाही. पण म्हणले तुकोबाराया आज माझी नाही तुमच्या आईची इच्छा आहे. देवा मी मगाशी बोललो की दिवाळखोर नारायण, त्यावर बहुतांचे ऋण, मुळात तू दिवाळखोर आहे, तू आम्हाला काय देणार आहे. अरे म्हणले आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा जरी तुम्हीच म्हणतात ना. म्हणले ते आम्ही म्हणतो, पण देवा ऐक तू भिकारी आहे. देव म्हणले तुकोबार आहे मला भिकारी. म्हणले हो तू भिकारी आहे. म्हणले एखादी उदाहरण. म्हणले एक नाही, तू का म्हणे नाही विश्वासाच्या मनी. त्या बलिराजाचा यज्ञ होता भृगु कच्छामध्ये, तिथे गेला होता ना तू. म्हणले हो. तिथे गेल्यावर काही मागितलं होतं का. म्हणले हो. म्हणले काय. म्हणले माझ्या पावलानं 3 पावलं भूमिदान मागितली होती. म्हणे मागतो कोण. म्हणे भिकारी. म्हणले मग तू कोण. देव म्हणले जाऊ द्या तुकोबार आहे घरातच. पण म्हणले आज माझी नाही तुमच्या आईची इच्छा आहे माता रुक्मिणीची की तुम्ही काहीतरी मागून घ्या माझ्याकडे. आणि तुकोबारायाने हात जोडले, देवा मला काही द्यावा असं वाटत असेल तर फक्त एकच दे. हेची दान देगा देवा तुझा विसरण. तुकोबाराय सांगता तुझा विसरण व्हावा. ही एक शंका आहे मायबाप. तुझ्याकडे दान मागतोय, आलो दान मागाय असं थोर करून या. ह्याची दान कोणतं दान तुझा विसरण व्हावा. मग शंका अशी आहे जे तुकोबाराय सांगता शिंक जांभई खोकला आणि इतका वेळ. जे महाराज म्हणता फक्त शिंक जांभई खोकला आला त्यावेळेस जागृतीमध्ये, आणि जागृती स्वप्नी झोपताना उठताना बसताना खाता पिता सर्व कार्य करता हरी बोला या न्यायाने आम्ही जीवन जगणारे. जे तुकोबाराय म्हणतात तुझा एक क्षणभर सुद्धा विसर पडत नाही. आणि ते तुकोबाराय म्हणतात तुझा विसर न व्हावा.